नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथमध्ये आज आपले स्वागत आहे. आजच्या भागात आज आपण भेटणार आहोत राही एस जी हिला. ही सामाजिक शास्त्राच्या विषयाची अभ्यासक आहे. राहीने तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन समाजशास्त्रामध्ये JNUमधून पूर्ण केलंय आणि सध्या ती एज्युकेशन स्टडीजमध्ये PhD करतीये. आज आपण तिच्याशी सामाजिक शास्त्रांचं अभ्यासातलं महत्त्व आणि त्याविषयी आपल्याला कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत किंवा त्यामध्ये अजून काय करता येईल, सामाजिक शास्त्र ही अम, एक लॅब म्हणून त्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आज आपण राहीकडून याचा आपण संवाद साधणार आहोत राहीशी. तर राही, नमस्कार आणि सागा क्रिएशन्समध्ये तुझं स्वागत. थँक यू. खूप आनंद होतोय मला आपल्या या मालिकेमध्ये सहभागी होताना. राही, तुझं पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि सोशिओलॉजीमध्ये. सोशिओलॉजीमधलं पोस्ट ग्रॅज्युएशन तू JNUमधून केलंस आणि आता सध्या तू एज्युकेशन स्टडीजमध्ये PhD करतेयस आणि मला नेहमी मी तुला फॉलो करते. तू खूप छान लिहितेस. अतिशय संवेदनशील मैत्रीण आहे ही आपली. मला सर्वप्रथम खरं तर हे जाणून घ्यायला आवडेल, की समाजशास्त्र हा विषय तू का निवडलास? आणि त्याची थोडीशी पार्श्वभूमी घरातून आहे का? किंवा घरून याचं तुला काही मार्गदर्शन झालं का? हेही मला सांग. मी अगदी लहान होते तेव्हापासून मला अभ्यास करायला खूप आवडतो. वाचायला खूप आवडतं. तर मी अशा दुर्मिळ प्रजातींपैकी आहे, ज्यांना गृहपाठ करायला मजा येत होती अरे बापरे! लहानपणी. हं. आणि वाचायला, अभ्यास करायला असं खूप आवडत होतं. सगळे विषय आवडत होते. आणि एकूणच कला, सामाजिक शास्त्र, भाषा याच्याकडे जास्त ओढा माझा अगदी लहानपणापासून होता. अ, माझी आई समाजशास्त्राची प्राध्यापक आहे आणि माझा बाबा हा चित्रकार आणि लेखक, कवी आहे. त्यामुळे घरामध्ये कला, सामाजिक शास्त्र असं वातावरण अगदी लहान मी होते तेव्हापासून होतं. पण मी समाजशास्त्रामध्ये काहीतरी करावं, असं कधी घरून आग्रह किंवा असं कधी सुचवलं गेलं असंही मला आठवत नाही. खरं आई-बाबांची इच्छा होती, की मी वेगळं काहीतरी करावं, विज्ञान किंवा इतर क्षेत्रामध्ये काहीतरी बघावं असं. पण असा प्रवास झाला माझा, की मी शेवटी परत त्याच दिशेला आले. 11वी-12वी मी सायन्स केलं. आजूबाजूची सगळी मुलं ही मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या तयारीत आहेत. त्याच एका दिशेने अ, त्यांचा सगळा प्रवास चाललाय आणि कुठेतरी ते क्लासेस, त्या परीक्षांची तयारी आणि प्रचंड स्पर्धात्मक ते वातावरण, ते म्हणजे सगळं कायमच परीक्षांच्या त्या ह्याच्यात चक्रात होते ते. चक्रात होते. ते ते काही मला मानवलं नाही. म्हणजे मला मनापासून अभ्यास करण्यासाठी अभ्यास करता येतोय, असं काहीतरी वातावरण, अशी जागा हवी होती. आणि बी-ए करायला मी फर्ग्युसन कॉलेजला आले. तेव्हा मला असं वाटलं, की मला ती जागा, मिळाली. ती स्पेस मिळाली. ओके. जिथे चर्चा, अभ्यास, वाचन, गप्पा अशा गोष्टींनी पूर्ण विद्यार्थी जीवन हे भरलेलं होतं. आणि सुनीता पंदेंसारख्या प्राध्यापक असतील किंवा अ, आमचे राज्यशास्त्राचे सगळे प्राध्यापक असतील, ह्यांनी अगदी सुरुवातीपासून वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जगण्याशी आपण जो अभ्यास करतोय ते विषय कसे जोडलेले आहेत, हे दाखवलं आणि त्यामुळे कुठेतरी मधला रस हा दिवसेंदिवस वाढत गेला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना आम्ही काही मित्र-मैत्रिणी, एक गट असा होतो, की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पार्श्वभूमीतून आलेले मित्र-मैत्रिणी होते आणि सगळ्यांनाच मजा येत होती. काहीतरी नवीन आपण शिकतोय हे पाहायला. आणि त्यांच्यासोबत भरपूर चर्चा, वादविवाद असं सतत होत होतं. कुठेतरी सामाजिक शास्त्रांचा एका अर्थाने गाभा आहे चर्चा, वादविवाद करणं. म्हणजे कार्ल मार्क्सच्या सगळ्या विचारामध्ये आहे ना, की थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस ही प्रगतीची दिशा आहे आपली. तर मला खूप छान असा असा गट आणि असं वातावरण मिळालं, जिथे सतत हे थिसिस, अँटिथिसिस होत होतं.
आणि त्यामुळे आम्ही सगळेच त्यातून खूप छान शिकत होतो, वाढत होतो. आणि जितक्या संधी होत्या ज्या आम्हाला विद्यापीठाच्या बाहेर कॉलेजच्या वर्गाच्या बाहेर. वर्गाच्या बाहेर घेऊन जात होत्या, त्यासुद्धा आम्ही घेत होतो. म्हणजे सिनेमे बघणं असेल किंवा पुण्यामध्ये होणारे वेगवेगळे कार्यक्रम असतील, नाटकं असतील, चर्चा असतील, परिषदा असतील, त्या सगळ्या कार्यक्रमांना जाणं आणि त्याच्यावर चर्चा करणं परत. आपण काय बघितलं, आपल्याला काय आवडलं, काय नाही आवडलं, का नाही आवडलं, हं. हे सगळं. आणि ते करता-करता कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, की जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे, त्याच्यामध्ये काही खूप मोठ्या समस्या आम्हाला दिसत होत्या. खूप मोठ्या प्रमाणात विषमता आहे आपल्या बरं. समाजात, गरिबी आहे, वंचितता आहे, अ, जात, धर्म वेगवेगळ्या आधारांवर अ, ही जी डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन आहे, भेदभाव आहे. तर ह्या सगळ्याला काहीतरी उत्तर शोधायचं. बरं. ही सुद्धा आमच्या सगळ्यांमध्ये एक असणारी आस होती. बाकी आमचे विचार वेगवेगळे असतील, आमच्या पार्श्वभूमी वेगवेगळ्या असतील, पण सगळ्यांना असं वाटत तो होतं, की सिंथेसिस होता तो. की काहीतरी बदलायला हवं. ओके. त्यामुळे त्या आमच्या प्रवासामध्ये आम्ही पोहोचलो नर्मदा बचाव आंदोलनामध्ये. बरं. एक अभ्यास करण्यासाठी, की आंदोलन कसं चालतं, हे पाहण्यासाठी आम्ही नर्मदेच्या खोऱ्यात सगळे मित्र-मैत्रिणी गेलो. आणि त्या प्रवासाने आम्हाला सगळ्यांना बदलून टाकलं. आम्ही जितके दिवस त्या जीवन अधिकार पदयात्रा होती, जेव्हा धरणाची उंची, सरदार सरोवर धरणाची उंची ही त्याच्या मॅक्सिमम लेव्हलपर्यंत वाढवायचा निर्णय झाला. तेव्हा आम्ही त्या आंदोलनाच्या भूमीवर होतो बरं. आणि आम्हाला जाणवलं की किती मोठी ताकद असते माणसांच्या आवाजामध्ये. त्याच्यातून पुढे सरकारला 2 पावलं मागे घ्यायला लागू शकतात. इथपर्यंत आवाज लोकांना वाढवता येऊ शकतो. हं, हं. हे एकीकडे जाणवत होतं. सरकारच्या धोरणांमध्ये काय-काय गोष्टी असतात, ते कळत होतं कुठेतरी. तर एका अर्थाने लक्षात आलं आमच्या, की आपण वर्गात जे शिकतोय आणि वर्गाबाहेर ही जी प्रयोगशाळा थिअरी हां, थिअरी जी होती. थिअरी जी आहे हं. आणि ही प्रयोगशाळा जी आहे बरोबर. आपल्या हातामध्ये, ती एकदम लक्षात आलं, की आपण प्रयोगशाळेतच उभे आहोत आणि हे आपल्याला कुठेतरी शिकता येतंय. तर त्यातनं आम्ही सगळेजण ह्या दिशेला आलो, की आपल्याला समाज परिवर्तनासाठी सगळ्यांना एकत्र काम करायचं असेल, तर समाज म्हणजे काय हे शिकायला हवं. तर मी राज्यशास्त्राची विद्यार्थिनी होते फर्ग्युसनमध्ये असताना. बरं. समाजशास्त्र सुद्धा शिकत होते. पण आणखी गंभीरपणे समाजातल्या रचना, समाजातले वेगवेगळे संबंध आणि समाजातल्या समस्यांवरचे उपाय काय असू शकतात, ह्या सगळ्याचा एक चिकित्सक विचार आपल्याला केला पाहिजे, हे जाणवलं. आणि त्यामुळे राज्यशास्त्र, समाजशास्त्र ह्या विषयांकडे मी आले. आणि मग तू जे-एन-यूला गेलीस एम-ए करायला. हो. जे-एन-यू काय आहे? हं. कारण जे-एन-यू मी तर ऐकलंय फक्त. आणि त्यातल्या त्यात आर्ट्सच्या लोकांसाठी, कला शाखेच्या लोकांसाठी जे-एन-यू हे एक ड्रीम आहे. आणि माझी स्वतःची धारणा अशी आहे, की जे-एन-यू ही सामाजिक शास्त्रांची आय-आय-टी आहे. अगदी. तर मला थोडंसं त्याच्याबद्दल आधी जाणून घ्यायला आवडेल आणि मग आपण समाजशास्त्र या विषयाकडे वळूया. मला वाटतं आपल्या देशामध्ये सामाजिक शास्त्र किंवा ह्युमॅनिटीज मानवशास्त्र ह्यांचा जर अभ्यास करायचा असेल तर अम, सगळ्यात महत्वाची किंवा मोठी संस्था जी आहे त्याच्यात नक्कीच JNUचं नाव सातत्याने घेतलं जातं. आणि JNU मध्ये एका अर्थाने संशोधनाला पूरक हं. असं एक वातावरण सुद्धा आहे आणि त्या दृष्टीने कुठेतरी एक वातावरण निर्मिती सातत्याने केली जाते असं जाणवतं. इतकं महत्त्व तिथे संशोधनाला आणि सामाजिक शास्त्रांच्या विषयांना दिलं जातं, की अभिजित बॅनर्जींसारखे नोबेल पुरस्कार विजेते आमच्या विद्यापीठांनी दिलेले आहेत आपल्याला किंवा वेगवेगळे नामांकित पत्रकार असतील. बरं. वेगवेगळे लोक जे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत ते असतील किंवा मला काही असं वाटतंय, राजकारणी की असतील. 60% ते 70% सिव्हिल सर्व्हंट्स हे जे-एन-यू मधून आलेले आहेत. अगदी, अगदी, अगदी. आणि त्यातले बहुतेक जण हे त्या विषयाच्या पोटी तिथे गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर ते सिव्हिल सर्व्हिसेसच्या म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एक भाग असतो जगण्याचा. कारण जगण्याचा पट इतका मोठा असतो JNUमध्ये, की तुम्ही त्या विषयाच्या खोलात तुम्हाला जितकी खोल बुडी घ्यायची आहे तितकी घेऊ शकता.
असं मला एक वातावरण तिथे मला आहे. असं वाटतंय तुमचा आवाका वाढवला जातो तिथे, नाही अगदी, का? अगदी. फक्त मला एक अजून सांग, जे-एन-यूची ॲडमिशनची प्रोसिजर काय आहे? जे-एन-यूची प्रवेश प्रक्रिया ही अतिशय विशेष आहे. जे-एन-यूमध्ये प्रवेश परीक्षा ही लेखी घेतली जाते आणि त्याचं आता गेले काही वर्ष त्याचा फॉर्मॅट हा बदलत गेलाय. पण जेव्हा मी परीक्षा जे-एन-यूची लिहिली प्रवेश परीक्षा, तेव्हा ती सविस्तर प्रश्नांची ओके. अशी परीक्षा होती आणि समाजशास्त्राचा पेपर हा मला खूप आवडला होता तेव्हा. कारण 3 तासामध्ये 3च प्रश्न त्यामध्ये अरे सोडवायचे होते बापरे! म्हणजे आणि त्याला 100 मार्क होते. आणि साधारणपणे 10 पानं एका प्रश्नाला? 10-15 पानं जितकी एका तुम्ही प्रश्नासाठी लिहू शकता. जितकी लिहू शकता तितकी लिहायची. बरं. पण त्या विषयाचं सगळ्या अंगांनी खोलात जाऊन जितका चांगला विचार करता येईल, तितका त्या विचाराला कुठेतरी स्कोप देणारा ओके. असा तो पेपर होता. आणि हेच कुठेतरी जे-एन-यूचं वैशिष्ट्य आहे हे नंतर पण जाणवत गेलं मला. म्हणजे मी एम-एला असताना अ, अभिजित पाठक हे आमचे प्राध्यापक होते आणि त्यांच्या एकूणच शिक्षण पद्धतीच्या कल्पना इतक्या छान होत्या, की एका परीक्षेला आम्ही मला वाटतं वर्षातली शेवटची परीक्षा होती त्यामुळे खूप तयारी करून पेपरच्या ठिकाणी आम्ही गेलो गेलं. हां. आणि काही जण रात्रभर झोपले नव्हते तयारी करताना, अभ्यास इतका प्रचंड केलेला आणि एकदम ताणात आम्ही सगळे त्या परीक्षेच्या हॉलमध्ये आतमध्ये गेलो आणि आतमध्ये वातावरण एकदम वेगळं होतं, काय? की त्यांनी सगळ्यांना चहा पाजला आधी. अरे वाह! मग त्यांनी त्यांच्या मोबाईलवर गाणी लावली. मग गाणी ऐकत सगळे जरा शांत झाले. तेव्हा पाठक सर म्हणाले, की "ही तुमची प्रश्नपत्रिका आहे." त्यांनी प्रश्नपत्रिका वाटली आणि आता तुम्ही असं करा, तुम्ही सगळे एकमेकांशी चर्चा करा. तुम्ही गप्पा मारा. बरं. तुम्ही ठरवा तुम्हाला हं. कशी उत्तरं लिहायची आहेत ह्याची हं, ती. हं. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. हं. तुम्हाला पाहायचं असेल तर लायब्ररीत जाऊन पुस्तकं पहा ओके. आणि जेव्हा तुमचा पेपर लिहून होईल, हं. तेव्हा तुम्ही तो पेपर सबमिट करायला माझ्याकडे या. असं त्यांनी म्हणजे इतका ताण हलका करून टाकला बरं. आणि कुठेतरी जे-एन-यूची संस्कृती अशी आहे, की तिथे कॉपी होणं शक्यच एक्झॅक्टली नाहीये. मी तेच म्हणणार होते तुला. आम्ही नेहमी हे ऐकतो, की ओपन बुक टेस्ट, ओपन क्लास. आता ही ओपन क्लास टेस्ट झाली. बघ मग त्यांनी सबमिशन्स कसे करून घेतले? तो दिवस आमचा इतका छान गेला. ओके. काही काही जण तर दिवसभर त्या पेपरवर विचार करत एकमेकांशी गप्पा मारत बसले होते आणि तरी प्रत्येकाचा पेपर हा वेगवेगळा होता. वॉव! म्हणजे सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा केली, पुस्तकं वाचली, तरी सुद्धा प्रत्येकाचा पेपर वेगळा होता आणि काही जणांचे पेपर तर त्यातले इतके सुंदर होते, हं. की ते पेपर नंतर त्यांनी पब्लिश केले, की ती परीक्षा सुंदर होती. मस्त. म्हणजे कुठेतरी जे-एन-यूचं वातावरण हे असं आहे, की तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारे विचार करायची, खूप वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त होण्याची अशी सगळी संधी तिथे दिली जाते. आणखी एका पेपरला अभिजित पाठकांच्या तर शिक्षणावरचाच पेपर होता तो. म्हणजे शिक्षणाच्या समाजशास्त्रावरचा पेपर होता. तर ते आम्हाला टेकडीवर घेऊन गेले कॅम्पसमधल्या आणि इथे तुम्हाला काय वाटतंय? निसर्गाकडून आपल्याला काय शिकता येऊ शकतं? ह्याच्यावर तुम्ही पेपर लिहा. एकदा तुम्हीच पेपर काढा हं. आणि तुम्हीच त्याच्यासाठी उत्तरं उत्तरं लिहा. लिहा. अशी एक परीक्षा घेतली आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कसे प्रश्न स्वतःला विचारता, सेट. हां, हे हां, हां, हां. हे सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे बघण्यातला. हे सगळं खूप विशेष होते अनुभव शिकण्यासाठीचे. एकदा मी तुम्हाला शिक्षक म्हणून कसा वाटतो, ह्या बाबतीत तुम्ही माझी परीक्षा घ्या आणि तोच तुमचा पेपर. असं त्यांनी एक परीक्षा घेतली म्हणजे होती. एकूणच तुमच्या क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिटिकल एनालिसिस याची स्किल डेव्हलप करण्याची खरं तर अगदी. ती प्रयोगशाळा आहे. अगदी, अगदी. आणि त्यामुळे एम-एच्या काळात हं. काही-काही जण इतका मनापासून खोलवर जाऊन अभ्यास करतात, की त्या काळामध्ये रिसर्च पेपर मुलांचे पब्लिश होतात. आणि लायब्ररीमध्ये अक्षरशः आम्ही तेव्हा 16-18 तास सलग अभ्यास करत असायचो. आणि खूप एक काय म्हणूया, एक स्वतःला अं, वाढवण्यासाठीची अशी एक खूप आनंदमयी अशी जागा आहे जे-एन-यू. म्हणजे अरिस्टॉटल म्हणतो, की आनंदाच्या जागी अरिस्टॉटल युडेमोनिया हा शब्द वापरतो. युडेमोनिया म्हणजे फुलफिलमेंट किंवा ग्रोथ
ह्या अर्थाने आनंदाकडे बघितलं गेलंय. तर मला असं वाटतं, की जे-एन-यू ही त्या युडेमोनियासाठीची जागा ओके. आहे. खरं तर ज्यांना ह्या गोष्टीची थोडी जाणीव आहे, त्यांच्या दृष्टीनं जे-एन-यू हे एक स्वप्न असतं कायमचं. आणि मग ती एंट्रन्स दिल्यानंतर तुला ॲडमिशन मिळालं. 2 वर्षाचं एम-ए. 2 वर्षानंतर स्वतःमध्ये काय फरक वाटला? जे-एन-यू मधली 2 वर्ष या अर्थाने विशेष होती, की खूप वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले, देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले, असे सगळे मित्र-मैत्रिणी तिथे भेटले. म्हणजे तिथे तर ओडिसातल्या एका अशा गावातला मित्र होता आमच्या वर्गामध्ये, ज्याच्या गावामध्ये अजून वीज पोहोचली अरे नव्हती. बापरे! असा एक आणि तो मित्र जे-एन-यूत पोहोचला. तो जे-एन-यूत पोहोचलेला होता. जे-एन-यूच्या प्रवेशामध्ये आणखी एक विशेष गोष्ट अशी आहे, की ज्या भागांना आपण मागास भाग मानतो, हं. अशा भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्रायव्हेशन पॉइंट्स मिळतात. हां. म्हणजे 5 मार्क तुम्हाला परीक्षेत वाढवून मिळतात, जर तुम्ही अशा भागातनं येणारे आलात तर. असाल, हं. जिथे अ, ज्या मूलभूत सोयी-सुविधा आहेत त्या अजून पोहोचलेल्या नाहीयेत किंवा तुम्ही सरकारी शाळेतनंच शिक्षण पूर्ण केलंय. हं. सरकारी कॉलेजमधनं तुम्ही 11वी-12वी आणि त्याच्या आधीचं शिक्षण घेतलंय. असं जर असेल तर तुम्हाला जास्त मार्क असतात हं. किंवा मुलगी आहे, बरं. तर 5 मार्क जास्त असतात. हं. अशा पद्धतीने म्हणजे आरक्षणाच्या बरोबरीने हे डिप्रायव्हेशन पॉइंट्सची सिस्टीम सुद्धा तिथे आहे. म्हणजे त्यामुळे जे-एन-यूमध्ये ज्या प्रकारे विविधता पाहायला मिळते, तशी विविधता मला वाटतं भारतात इतर कोणत्या विद्यापीठात पाहायला मिळत नाही. मला वाटतं भारत दिसतो तिथे. अगदी खऱ्या अर्थाने भारत दिसतो. म्हणजे वकिलाचा, मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आणि सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी हे एका टेबलवर मेसमध्ये बसून एकत्र जेवतात. हे चित्र जे-एन-यूमध्ये पाहायला मिळतं. आणि मग तू एम-ए पूर्ण केलं सोशिओलॉजीमध्ये. सोशिओलॉजीचा अभ्यास अ, अभ्यासाच्या संधीमध्ये तुम्हाला काय-काय शिकायला मिळतं? साधारणपणे एक ओव्हरऑल व्ह्यू दे मला. कारण आपण एक आज सोशिओलॉजी या विषयाची, समाजशास्त्र या विषयाची ओळख करून देऊ थोडीशी. समाजशास्त्रामध्ये नेमकं काय शिकलं जातं? असा प्रश्न जेव्हा आम्ही बी-एला असताना विचारला होता, तेव्हा आमच्या प्राध्यापिका म्हणाल्या होत्या, की "एव्हरीथिंग अंडर द सन, इन्क्लुडिंग द सन." कारण आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचा प्रत्येक भाग समाजशास्त्रामध्ये अभ्यासला जातो आणि त्या समाजाविषयी आपल्याला काय वाटतं, हे सुद्धा अभ्यासलं हं, जातं. हं. त्यामुळे सूर्याबद्दल आपल्याला काय वाटतं, हं. हे सुद्धा समाजशास्त्राच्या समाजशास्त्र. अभ्यासामध्ये येतं. सामाजिक वेगवेगळे गट, वेगवेगळे समूह, सामाजिक उतरंडीमध्ये वेगवेगळ्या ज्या श्रेणी आहेत किंवा पायऱ्या आहेत त्या, वेगवेगळ्या गटांचे आणि व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संबंध, या सगळ्या गोष्टींचा समाजशास्त्रामध्ये अभ्यास होतो. आणि त्यामध्ये महत्वाचा भाग हा आहे, की का हा प्रश्न समाजशास्त्र तुम्हाला विचारायला शिकवतं? हं. की जर आपल्याकडे एकत्र कुटुंब व्यवस्था भारतामध्ये आहे असं म्हटलं जातं. तर असं का? हा प्रश्न समाजशास्त्र विचारायला शिकवतो. म्हणजे समाजशास्त्र शिकणारी व्यक्ती ही समाजाला कांद्याचे कसे आपण पापुद्रे वेगवेगळे करून पाहतो, तसं समाजाचे पापुद्रे वेगवेगळे करत पाहायला शिकते. आणि समाजशास्त्र शिकलेल्या व्यक्तीकडे एक असा चष्मा येतो, ज्यातून तुम्हाला एक्स-रे केल्यासारखा समाज समाज दिसायला बघायला लागतो. मिळतो. ओके. त्यामुळे कुठेतरी एक काय म्हणूया जास्तीची अशी विस्तारित अशा पद्धतीची हं. दृष्टी दृष्टी तयार होते. ही समाजशास्त्रामध्ये मिळते आणि ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो किंवा ज्याला आपण ऑब्व्हियस आहे असं म्हणून गृहीत धरतो. त्या गोष्टींना कुठेतरी प्रश्न विचारायला समाजशास्त्रामध्ये हे शिकवलं जातं. सामाजिक काम आणि समाजशास्त्रामध्ये काय फरक आहे? तर सामाजिक काम करणारी व्यक्ती जी आहे ती भुकेल्या माणसाला अन्न देणं असेल किंवा भुकेल्या माणसाला काहीतरी त्याच्या उपजीविकेचा मार्ग दाखवणं असेल. हे काम सामाजिक काम करणारे लोकं करत असतात. पण समाजशास्त्र शिकणारी व्यक्ती जी आहे किंवा समाजशास्त्रामध्ये काम करणारी जी व्यक्ती आहे, ती समाजामध्ये विषमता का आहे? बरं. समाज जसा आहे तसा तो का आहे? ह्या प्रश्नाकडे घेऊन जातं. खरं तर आज भारतासारख्या देशाला समाजशास्त्र शिकणाऱ्यांची जास्त गरज आहे, असं तुला वाटतंय? अगदी, अगदी. आणि 100% असं कारण मला वाटतं. एकूणच आजूबाजूला पाहिलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक समस्या आहेत आणि सामाजिक रचना आहेत.
आणि त्याचा अभ्यास करणं हे खरंच काळाची गरज आहे. मला वाटतं तुझ्या उदाहरणावरनं बघूया काही लोकं त्यातून स्वतःला या शास्त्राकडे वळवतात का? आता आपण तुझ्या पुढच्या अ, एका टप्प्याकडे येऊया. तू जे-एन-यूमधून बाहेर पडलीस आणि मग काही दिवस तू वेगवेगळ्या गोष्टींची कामं करत राहिलीस. म्हणजे काही वेळेला तू टीचिंग केलंस, काही प्रोजेक्ट्स केलेस. तर त्या दरम्यान तुला एक ऑस्ट्रेलियाचा प्रोजेक्ट आला होता. मेलबर्न युनिव्हर्सिटीचा. त्याच्याबद्दल सांग? भारत सरकार आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्या संवादातून ऑस्ट्रेलियन सरकारच्या शिक्षण विभागाने एक फेलोशिप ही भारतातल्या 35 संशोधकांना दिली होती आणि त्यामध्ये माझी निवड झाली. ती माझ्या पी-एच-डीचं काम सुरू झाल्या-झाल्या ती निवड झाली. तर ती ह्यासाठी होती की अ, आदिवासींचं शिक्षण हा कायम माझ्या आस्थेचा भाग राहिलेला आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात तिथले आदिवासी किंवा अबोरिजिनल इंडिजिनस लोक जे आहेत अ, त्यांचा एक इतिहास अतिशय महत्त्वाचा राहिलेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संदर्भामध्ये आणि भारताच्या संदर्भामध्ये आदिवासींच्या शिक्षणाचे अर्थ, आयाम काय आहेत, ह्याचा अभ्यास करण्यासाठी ती फेलोशिप मला मिळाली. आणि 10 आठवडे युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमध्ये मी अ, त्याच्या संबंधात अभ्यास केला आणि असं जाणवलं की वसाहतवादाच्या ज्या खुणा असतात म्हणजे ऑस्ट्रेलिया ही सेटलर कॉलनी आहे. बाहेरून आलेले लोक एका ठिकाणी स्थायिक झाले आणि ते तिथलेच झाले पुढे जाऊन. आणि तिथले अबोरिजिन्स आहेत तिथे. तिथे आहेत, पण त्यातल्या बऱ्याच जणांच्या कत्तली झाल्या आहेत हं. इतिहासामध्ये. त्याच्यातले बरेच जण आता गंभीर अवस्थेमध्ये तिथे आपण जगताना पाहतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये या बाबतीतली संवेदनशीलता पण वाढलेली दिसते आपल्याला आणि त्यामुळे तिथल्या वेगवेगळ्या सरकारी धोरणांमध्ये त्यांनी प्रयत्न केलाय, की ही जमीन ही मुळात इथल्या इंडिजिनस लोकांची लोकांचीच आहे. आहे. हां. ह्याचं कुठेतरी एक्नॉलेजमेंट प्रत्येक कार्यक्रमामध्ये करणं आणि त्यानंतर त्या अॅक्नॉलेजमेंटला कुठेतरी सबस्टॅन्शियली अर्थ मिळवून देणं, ह्याचा पण प्रयत्न बरेच लोक तिथे करतायत. एखादं सांगशील काय प्रयत्न करतात ते? म्हणजे तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला गेलात, तिथे छोटं भाषण असो, नाहीतर गाण्याची कॉन्सर्ट असो, नाहीतर नाटक असो, नाहीतर सिनेमा असो, बरं. त्यातल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला अॅक्नॉलेजमेंट केली जाते, की हा हं. कार्यक्रम जिथे होतो आहे, जमीन ती. ती जमीन हं. ही इथल्या मूळ आदिवासी लोकांची आहे आणि त्यांच्याकडनं ही जमीन ही आपण घेतलेली आहे, याचं आपण कुठेतरी भान ठेवलं वाह! पाहिजे. ग्रेट आहे. हे प्रत्येक वेळेला तिथे अॅक्नॉलेज केलं जातं. तुला असं वाटतं की त्यामुळे त्यांचे जे कनेक्शन्स आहेत, म्हणजे इंडिजिनियस किंवा अबोरिजिन्स आणि तिथं असलेला नागर समाज म्हणूया आपण किंवा जे कॉलोनियल हे सिस्टममधनं आलेले आहेत, त्यांचे कनेक्शन्स वाढायला लागलेत? किंवा त्यांचे रिलेशनशिप असं म्हणता येईल की थोडीशी सुधारतीये किमान एक यामुळे? एक ह्या बाबतीत संवेदनशीलता हां, वाढतीये, वाढतीये. हे मात्र नक्की जाणवतं. म्हणजे अ, अगदी आत्तापर्यंत त्यांच्याकडे मतदानाचा अधिकार सुद्धा आदिवासींना नव्हता. म्हणजे भारताचं संविधान लिहिलं गेलं, येस. तेव्हा अजून ऑस्ट्रेलियामध्ये मात्र आदिवासींना संविधान मतदानाचा नव्हता. हक्क नव्हता. आणि मग तो केव्हा मिळाला त्यांना? तो आपल्या नंतर काही वर्षांनी त्यांनी एका अर्थाने त्यांच्या जमिनी, त्यांचे राजकीय हक्क, सामाजिक हक्क हे टप्प्याटप्प्याने मान्य करत गेलेले आहेत. आणि अगदी आत्ता सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या संविधानामध्ये एका अ, मोठ्या बदलाची एक सुरुवात होताना दिसते, की एक प्लेबिसाइट होणार होती मी तिथे असताना. ज्यामध्ये आदिवासींचे जमिनीचे हक्क आणि आयडेंटिटीचे हक्क ह्याविषयी राष्ट्रीय पातळीवर एक चर्चा आणि निर्णय प्रक्रिया ही मी तिथे असताना सुरू होती. त्यामुळे तो पण कुठेतरी बदल मला खूप जवळून पाहायची संधी मिळाली तिथे असताना. खरं तर ही एक फार मोठी संधी आहे तुझ्यासारख्या म्हणजे सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याला. कारण आपल्याकडे त्याच समस्या आहेत. आपल्याकडे त्याच सिस्टम्स आहेत. पण त्यांच्याकडे त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला आणि त्यांचा हा खूप वेगळा वाटतोय तुला? काही फरक बाबतीत वाटला? साधर्म्य आहे आणि बरं, काही बाबतीत फरक आहे. बरं. कारण पुन्हा एकदा मला वाटतं भारताचा इतिहास आणि ओके. ऑस्ट्रेलियाचा इतिहास वेगवेगळा आहे. हं. आपल्याकडे ज्या पद्धतीने आदिवासींना वागवलं जातं अ, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. पण कुठेतरी एक आत्ता
काय म्हणूया उदारमतवादी चा जो आविष्कार आत्ता पाहायला मिळतोय ऑस्ट्रेलियामध्ये, त्यामध्ये काही बाबतीत संवेदनशीलता वाढवण्यासाठी जास्त ते प्रयत्न करतायत असं आणि ते जाणवतं. सरकारकडून होतंय त्यांच्या सरकारच्या माध्यमातून माध्यमातून मोठ्या होतंय. प्रमाणात बरं. होताना दिसतंय. मग ते कोणत्याही पक्षाचं सरकार तिथे सारखं. आलं ओके. तरीही. बरं, आता तू तिकडून आलीस आणि तेव्हा मग तुझा पी-एच-डीचा विषय ठरला होता? हो, मी आदिवासी आणि शिक्षण बरं. या विषयामध्ये पी-एच-डी करायचं हे ठरवलंच होतं. पण त्यामध्ये सुद्धा आपण शिक्षणामध्ये राजकारण कशा पद्धतीने असतं बरं. किंवा मुलं ही देश, धर्म, बरं. लोकशाही हं, हं. ह्या संकल्पना कशाप्रकारे शिकतात ओके. ह्याचा अभ्यास मला करायचा होता. आणि तो आदिवासी संदर्भामध्ये करायचा होता आणि शालेय संदर्भामध्ये करायचा होता. हे मी ठरवलं. म्हणजे तुझी आता जी पी-एच-डीचा तुझा जो विषय आहे, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ एज्युकेशन मेथोडॉलॉजी प्लस सोशिओलॉजी असं आहे? म्हणजे सोशिओलॉजी ऑफ आपण एज्युकेशन हां, किंवा पॉलिटिकल सोशिओलॉजी ऑफ एज्युकेशन म्हणूया एज्युकेशन असं. आपण, मग असं तुला आहे. त्यात एज्युकेशनल मेथड्स पण थोडा अभ्यास करावा लागतो? काही प्रमाणात पेडॅगॉजीचा पण ओके. त्यामध्ये अभ्यास आहे. माझा जो हा प्रकल्प आहे हं, पी-एच-डीचा, हं. तो एथनोग्राफीचा प्रकल्प आहे. म्हणजे एका ठिकाणी दीर्घकाळ राहून बरं. त्या समाजाचं निरीक्षण करणं, त्या समाजाच्या जगण्यामध्ये सहभागी होणं आणि ते राहणीमान समजून घेणं आणि त्यातनं कोणत्या अर्थ आपल्याला लागतायत ते पाहणं, असा हा अभ्यास आहे. त्यामुळे सध्या मी झारखंडमध्ये एका गावात, एका शाळेत अ, राहते आहे आणि त्यांच्या दिनक्रमाचा कुठेतरी भाग होऊन त्यातनं काय शिकता येतंय, त्यातनं काय पाहता येतंय, हा प्रयत्न आहे. आणि ही मुलं कुठल्या वर्गातली आहेत? प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, काय आहे? गट 6वी कुठला ते आहे? 12वी ह्या ओके. वयोगटातली या मुलं आहेत. वयोगटातली मुलं आहेत. आणि मग तू त्यांच्या सिलेबसचा अभ्यास करतेस? मी त्यांच्या मुलांच्या सिलेबसचा, हां. त्यांच्या वर्गांचा बरं. आणि वर्गाच्या बाहेर सुद्धा जे जगणं असतं हं. मुलांचं. म्हणजे मुलं एकमेकांची मैत्री कशी करतात, ओके. त्यांची भांडणं कशी हां, होतात, हां, हां, हां. शिक्षकांसोबतचे त्यांचे संबंध काय कसे आहेत, आहेत? त्यांना कोणते खेळ खेळायला आवडतात, हा सगळा भाग माझ्या बरं. अभ्यासाचा भाग आहे. मला असं वाटतं तुझा जेव्हा रिसर्च पूर्ण होईल, तेव्हा तो एक थोडासा एक जेनेरिक व्ह्यू तयार करणारा होईल, की आदिवासी समाजामध्ये किंवा या एकूणच मागास समाजामध्ये शिक्षणाची पद्धती कशी चालते? अगदी, अगदी. अगदी. आणि केव्हा पूर्ण होईल हे? आणखी 2 वर्ष तुला वर्ष. राहावं लागेल हो, तिथे आणि त्याच्यातून मग ते पूर्ण होईल. हो. गुड. तुला आमच्या पूर्ण सदिच्छा आहेत. थँक हा तुझ्या अभ्यासाचा विषय झाला. तुझ्या इंडिव्हिज्युअल ग्राफ झाला. तर आता सामाजिक शास्त्र म्हणजे समाजशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा इकॉनॉमिक्स या संदर्भात आपल्याला काय-काय करता येईल किंवा अजून याच्यामध्ये कोणकोणत्या अं, संधी असू शकतात याच्याबद्दल थोडंसं सांगशील आम्हाला? मला वाटतं आपल्याकडे जेवढी चर्चा इतर बऱ्याच क्षेत्रांबद्दल केली ओके. जाते, हां. तेवढी समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राबद्दल केली जात नाही. हं. पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संधी राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. बरेच विद्यार्थी आपल्याला असं दिसतं, की राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्राचं शिक्षण घेतल्यानंतर कायद्याचं शिक्षण घेतात ओके. किंवा पत्रकारितेचं शिक्षण घेतात किंवा अ, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कामांमध्ये ते सहभागी होतात. मग आता हे सामाजिक काम जे आहे, ते सरकारबरोबर केलं जातं हं. किंवा नागरी समाजाचा भाग म्हणून सुद्धा केलं जातं, सिव्हिल सोसायटीचा भाग म्हणून. यामध्ये मग वेगवेगळे कायदे कसे तयार होतात, ओके. त्या कायद्यांची अंमलबजावणी कशी होते, ह्यावर सुद्धा काम करणारे बरेच लोक असतात. म्हणजे आपल्याला गंमत वाटेल, की आपल्या देशातला प्रत्येक कायदा जो आहे, म्हणजे अगदी अन्न सुरक्षा कायदा असेल किंवा मनरेगा असेल, हं. हे कायदे सुद्धा कुठेतरी सामाजिक शास्त्र शिकणाऱ्या, त्याचं संशोधन करणाऱ्या माणसांच्या विचारातून आलेले आहेत. त्यामुळे एका मोठ्या प्रमाणातल्या लोकसंख्येवर प्रभाव टाकू शकणारी अशी ताकद ही सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासामध्ये आहे. म्हणजे जॉर्ज रेज हे इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांचा माझ्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे. ते झारखंडमध्ये राहतात आणि ते आपल्या देशामध्ये एन-एफ-एस-ए म्हणजे बरं. अन्न सुरक्षा कायदा होण्यामागे हं. त्यांची भूमिका खूप हं. महत्त्वाची आहे. आणि किंवा ही इज अ
ही इज अन इकॉनॉमिस्ट. इकॉनॉमिस्ट. ओके. तर त्यामुळे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळे विषय शिकणारे लोक काय करतात, असा जर आपल्याला प्रश्न पडत असेल, तर त्याचं उत्तर कुठेतरी तुम्ही जॉन रेस सारखी व्यक्ती होऊ शकता, ज्याच्यामुळे आज आपल्या देशातले शेकडो लोक, हजारो लोक हे काहीतरी खाऊन झोपलेत, उपाशी त्यांना झोपावं लागलेलं नाहीये. याचं श्रेय एका सामाजिक शास्त्र शिकलेल्या व्यक्तीचं आहे. ग्रेट. आणि जॉन जॉन द्रेस. द्रेस, ही इज फ्रॉम इंडिया. ते आहेत बेल्जियमचे, पण आता ओके. ते भारतीय नागरिक हां, झालेले स्वीकारलेत. आहेत. हां. गेली अनेक दशकं ते ते इथे भारतात राहतात राहतात. भारतात आणि आणि त्यांचा ते पूर्णपणे अभ्यास याच विषयावर आहे. ते एकूणच विकास वेगवेगळ्या प्रकारे कसा होतो याचा अभ्यास करतात. आणि अगदी साधी त्यांची राहणी आहे. झारखंडमध्ये रांची विद्यापीठात सुद्धा ते शिकवतात आणि रांचीमध्ये एका मातीच्या घरामध्ये ते राहतात आणि सायकलने सगळीकडे फिरतात. अतिशय साधी राहणी आहे आणि हे करता करता कुठेतरी अन्न सुरक्षा असेल किंवा मनरेगा असेल, ह्या कायद्यांवर त्यांचं काम आहे. भारतामध्ये अशा कोणकोणत्या इन्स्टिट्यूट्स आहेत? मला फक्त JNU माहिती आहे आणि मला फक्त TIES माहिती आहे, टाटा इन्स्टिट्यूट. अजून काही आहेत का? अदर दॅन दीज टू फॉर सोशल सायन्सेस? आपल्याकडे दरवर्षी NIRF नावाची यादी येते, ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये कोणती विद्यापीठं ही महत्त्वाचं काम करतायत, त्याची एक यादी असते. तर त्या यादीमध्ये आपल्याला त्या वर्षी कोणतं विद्यापीठ महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळू शकतं. पण सर्वसाधारणपणे वेगवेगळी केंद्रीय विद्यापीठं आपल्या देशातली, वेगवेगळी स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या अतिशय यामध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणजे हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी असेल किंवा अगदी पुणे विद्यापीठ असेल, ह्या संस्था ह्या कायम NIRFच्या यादीत आपल्याला दिसतात, पाहायला मिळतात. आणि तिथे अतिशय महत्त्वाचं काम सामाजिक शास्त्रांच्या मधलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण थोडंसं या ह्याच्याकडे वळूया, की एकूणच तुला काय वाटतंय, की सध्याचा जो एक ट्रेंड आहे, कारण मी 28-29 वर्ष या क्षेत्रात आहे आणि या 10-15 वर्षामध्ये खूपच हे विद्यार्थी एकाच दिशेला जातायत. म्हणजे जर का आर्ट्सला आला तो विद्यार्थी, तर तो फक्त MPSC, UPSCसाठी येतो आणि त्यातून फार निराशा पदरी येते. तर तुला काय वाटते, की या संदर्भात त्यांनी काय-काय करता येईल? त्यांना काय-काय करता येऊ शकेल? मला वाटतं की स्पर्धा परीक्षांचा जो रेटा आहे आपल्याकडे समाजामध्ये, तो कुठेतरी काय म्हणूया एक लक्षण आहे. ओके. तर समस्या असण्यापेक्षा ते जसं ताप आलेला आहे समाजाला असं आपण म्हणतो तसं ते लक्षण आहे, की एक मोठ्या प्रमाणात बेरोजगारी गेली काही वर्ष जाणवते आणि त्यामुळे कोणत्याही मार्गाने आपल्याला झटपट यश कसं मिळावं. मिळवता येईल, सेटल होता यावं. सेटल कसं होता येईल यासाठी खूप तरुणांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यावरनं खूप मोठ्या प्रमाणात मानसिक समस्या सुद्धा तरुणांना आहेत. त्यामुळे मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये अतिशय निरोगी अशा मानसिक, शारीरिक अवस्थेत आपण राहायचं असेल, तर आपल्याला कुठेतरी खूप वेगवेगळ्या संधी आपल्यासमोर उपलब्ध आहेत याचं भान ठेवायला हवं आणि त्याचा अ, अ, त्या वेगवेगळ्या दिशांनी प्रयत्न करण्याची तयारी ठेवायला हवी. म्हणजे एकच काहीतरी आपण झापडबंद झापडपंत. एका दिशेने आपण जातोय, असा विचार करून आता चालणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की दर वर्षी वाढत्या वयानुसार आपल्याला नैराश्य आणि इतर गोष्टी ह्या वाढत जातात. त्यामुळे कुठेतरी आपल्याला किती काय-काय गोष्टी करता येऊ शकतात. हे सतत आजमावत राहणं आणि कुठेतरी बरोबर. आपल्यामध्ये एक लवचिकता ठेवणं, की एक रस्ता बंद झाला तर दुसरे अनेक रस्ते आपल्याला असतात. तर त्याचा कुठेतरी डोळसपणे वेध घेणं आणि खूप चांगल्या संधी, असतात. खूप एक्झॅक्टली. चांगले मार्ग आपल्यापुढे उपलब्ध आहेत. ह्याचं कुठेतरी भान तरुणांनी नक्कीच ठेवायला हवं असं वाटतंय. आत्ता तू म्हणालीस, की खूप संधी उपलब्ध आहेत आणि खूप हे आहेत. तर मला असं वाटतं, की ते नक्की याचा विचार करतील आणि त्या संदर्भात थोडा तरी चेंज व्हायला बदल होईल म्हणजे मदत होईल असं मला वाटतंय. तू आत्ता ऑस्ट्रेलियाला फेलोशिपसाठी जाऊन आलीस आणि JNUमध्ये अभ्यास केलास.
आणि आता सध्या झारखंडमध्ये हे करतेस. म्हणजे तुझे वेगवेगळ्या खूप वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आणि नॅशनल, कल्चरल या सगळ्या ह्याच्यात तू फिरतीयेस. तर तुझा स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे या सगळ्याकडे? म्हणजे मला काय म्हणायचंय, की एकूणच तुझं तू काम जे करतीयेस ते खूप वेगवेगळ्या परिस्थितीत तू काम करत गेलीस, अभ्यास करत गेलीस. तर तुला स्वतःला त्यात काय फरक जाणवतो? म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये अभ्यासाची पद्धत असेल किंवा झारखंडमध्ये आता तुझा अभ्यास चालू आहे किंवा जे-एन-यूमध्ये तू केलास, पुण्यात तू राहिलेली आहेस. तर साधारणपणे या सगळ्या ह्याच्यात काय फरक जाणवला तुला? मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला कुठे जायचंय आणि कशासाठी तिथे जायचंय, हा एक विचार निश्चित असायला हवा. म्हणजे मला ऑस्ट्रेलियन सरकारची शिष्यवृत्ती मिळण्याआधी माझ्या डोक्यामध्ये अशी कुठली महत्त्वाकांक्षा नव्हती, की मला ऑस्ट्रेलियाला जायचं जायचंय. आहे. हां. मला अंतिमतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करायचंय आणि असं काही काम करायचंय ज्यामुळे अ, एका मोठ्या वर्गाचा, समूहाचा काहीतरी फायदा होऊ शकतो. हा विचार माझ्या डोक्यामध्ये पक्का होता. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाला गेले हे एका अर्थाने अं, अगदी माझ्या ध्यानीमनी नसताना होऊन गेलेली गोष्ट आहे. पण मला जर मनापासून आनंद एखाद्या गोष्टीत मिळत असेल, तर तो झारखंडमध्ये राहणं ओके. असेल आत्ता, हां. शिकणं असेल किंवा त्यातून अशा काही आपल्याला खोलवरच्या समस्या जर का समजत ओके. असतील समाजाबद्दलच्या, तर त्यावर काहीतरी मार्ग शोधणं, त्यावर काहीतरी काम करणं, हे कुठेतरी मला सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट वाटते आणि अ, आता आपल्याकडे बऱ्याच लोकांना परदेशी जाण्याच्या संधी मिळतायत. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आणि अगदी त्या आकर्षण पण आहे त्याचं. आकर्षण आहे. त्या संधी अगदी जरूर घ्याव्यात. हं. पण तिथे आपण कशासाठी जातोय? बरोबर. आणि तिथे जाऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? हे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चित असलं पाहिजे, की आपण जो रस्ता निवडलाय, तो कशासाठी निवडलाय? आणि त्या रस्त्याने आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे? हे एक आपल्या मनामध्ये निश्चित असलं पाहिजे, असं नक्की वाटतं मला. आता तू पी-एच-डी नंतर म्हणजे पी-एच-डी झाल्यानंतर तुला काय वाटतंय, की तू काय करू शकशील या या क्षेत्रात? तुझं स्वतःचं एक थोडंसं नियोजन काय आहे? मला मुख्यतः आत्ता ज्या प्रश्नाचा मी अभ्यास करतेय, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक नवीन ज्ञान निर्मिती करण्याची संधी ही पी-एच-डी देत असते. तर ते नक्कीच मला करायचं आहे, की जे शिकायला मी निघालेली आहे, ते मी मनापासून शिकायला निघालेली आहे. म्हणजे पी-एच-डी मला फक्त अगदी पी-एच-डी करायची नाही. हां, म्हणजे उद्या मला पी-एच-डीची डिग्री मिळाली नाही तरी मला फरक पडणार नाही. पण मला जे प्रश्न मी घेऊन झारखंडला पोहोचले, त्याची उत्तरं मला हवी आहेत, हे मला नक्की माहिती आहे. आणि कुठेतरी ती जी उत्तरं मिळाली आहेत, त्याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल पुढे जाऊन. म्हणजे एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये अ, कोणत्या नव्या गोष्टी, कोणते कोणते नवीन इन्साइट्स हे देऊ आपल्या शकतो आपण. आपल्या हं. बाजूने आपण देऊ शकतो. बरं. अ, हा नेहमी विचार माझ्या डोक्यात आहे. त्यामुळे मला शिक्षण क्षेत्रामध्ये अ, व्यापक बदल घडवताना म्हणजे घडवण्याचे जे प्रयत्न होत असतील, त्यात सहभागी व्हायला नक्की आवडेल. चांगली म्हणजे खरंच तुझी दृष्टी खूप विस्तारित आहे आणि तू खूपच वेगळ्या पद्धतीने विचार करतेस. आपण अ, सामाजिक शास्त्र आणि त्याच्या संदर्भातले जे काही आज आजूबाजूला कामं चालू आहेत याविषयी बोललो. अ, मी तुझ्याबद्दल एक मागे तुझा एक संविधानावरचा एक पॉडकास्ट पाहिलेला होता आणि त्याच्यानंतर तू त्याच्यावर एक पुस्तक लिहिलंस. आपलं आय कार्ड म्हणून. ते काय आहे? जसं मी मगाशी म्हटलं तसं सुरुवातीपासून आमच्या सगळ्यांच्या डोक्यात मित्र-मैत्रिणींचे प्रश्न होते, की ज्या मोठ्या समस्या आपल्या आजूबाजूला दिसतात त्यावरची उत्तरं काय आहेत? तर आम्हाला ती उत्तरं कुठेतरी संविधानामध्ये सापडली. आम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करत होतो त्यामुळे संविधान हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग होता. त्यामुळे आम्ही तो अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अ, वाचायला, संविधान समजून घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हा लक्षात आलं, की हे किती महत्वाचं आहे. बरोबर. आणि हे इतकं महत्वाचं आहे आणि तरी आपल्याला माहीत नाही. हे तरी आपल्यापर्यंत पोहोचलेलंच नाही.
हे कुठेतरी जाणवलं. आणि तेव्हा लक्षात आलं की अम, संविधान हे सोप्या भाषेमध्ये प्रत्येकाला समजेल अशा प्रकारे पोचवणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे संविधानातलं प्रत्येक कलम कोरडेपणाने पाठ करणं म्हणजे नाही. संविधान हां, समजून अगदी घेणं खरं आहे. नाहीये. हां, संविधानाचा आशय, त्याचा गाभा, हे त्याचा हेतू कुठेतरी काय आहे? हेतू काय आहे, हं, हे कुठेतरी आपण समजून घेऊ शकतो. हं, हं. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते पुस्तक आम्ही लिहिलं आणि असं लक्षात आलं की ते लिहिता-लिहिता अनेक गाणी आठवत होती, हां, अनेक सिनेमे आठवत होते. बरं. म्हणजे हे मग ॲप्लिकेशन्स ॲप्लिकेबिलिटी त्याचे. किंवा हां, कुठेतरी दिसत होतं, की बरं. त्याची उदाहरणं आपल्याला अशा हं, पद्धतीने दाखवता येतील. त्यामुळे आमच्या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी एक क्यूआर कोड आहे. ओके. तो तुम्ही क्यूआर कोड स्कॅन केला, की तुम्हाला एखादा सिनेमा किंवा एखादं गाणं हे पाहायला मिळतंय. त्यामुळे संविधान ही कुठेतरी कायद्याच्या पुस्तकांमध्ये बंद करून ठेवण्याची गोष्ट गोष्ट नाहीये, नाही. ती हां, जगण्याची गोष्ट आहे. एक्झॅक्ट. हे जेव्हा कळलं तेव्हा आपल्या इकडचा प्रवास सुरू झाला आणि तो खूप रिवॉर्डिंग असा प्रवास खरंच. राहिलेला आहे. कारण त्याच्या 5 आवृत्त्या संपल्यात ना. हो. ग्रेट. आज आपण सामाजिक शास्त्र, तुझा एकूण त्यातला प्रवास आणि एकूण भारतामध्ये सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाची परिस्थिती काय आहे, याविषयीचा थोडासा आढावा घेतला. तुझं पुस्तक मला नक्की आवडेल वाचायला आणि मुख्य म्हणजे तुझा अभ्यास पी-एच-डीचा जो आहे, तो खूपच इंटरेस्टिंग आहे. शिवाय तो खूपच उपयोगी आहे. कारण गेली 28 वर्ष आम्ही जेव्हा या क्षेत्रात आहोत असं म्हणतीये मी, त्याच्यापेक्षा वेगळा अनुभव तुझा नक्की असणार आहे. तर त्यासाठी तुला आमच्या सदिच्छा आणि आज आपण इथे थांबूया. अ, आपण परत नक्की तुझ्याशी बोलायला आवडेल कारण तू 2-3 वर्षांनी अजून नवीन-नवीन क्षेत्रात काहीतरी करतीयेस असं माझं एकूण ऑब्झर्वेशन आहे तुझ्याबद्दल. तर तुझी पी-एच-डी झाल्यानंतरचे त्याचे फाइंडिंग्ज काय असतील? आपण नक्की एकत्र काम करू वाटल्यास त्या विषयावर आणि त्या क्षेत्रात आपल्याला काय करता येईल आणि तू काय करशील याचा एक थोडासा आढावा घ्यायला मला पुन्हा आवडेल. तर आज तू इथे आलीस आमच्याशी या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय चिकित्सकपणे याचा एक विचार मांडलास. तर त्याबद्दल तुझे धन्यवाद. थँक यू. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथमध्ये आज आपण राही एस-जी हिला ऐकलं. राहीने तिच्या एकूणच सामाजिक शास्त्राच्या अभ्यासासंदर्भात चिकित्सक आढावा घेतला आणि जे-एन-यूमध्ये कोणकोणत्या विषयांचे कोर्सेस चालतात, त्याचा अभ्यास कसा केला जातो, याची थोडीशी माहिती आपल्याला दिली. तिच्या पी-एच-डीच्या संदर्भातला तिचा जो अभ्यास आहे किंवा तिचं जे एकूणच निरीक्षण आहे, हे तिनं मांडलं. याचा आपल्याला ते कसं आवडलं, आपल्याला ते काय आवडलं, याच्याबद्दलचा विचार आम्हाला जरूर कळवा. आपली भूमिका काय आहे या संदर्भातली याचाही विचार आम्हाला कळवा. आपल्याला अजून कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल हे आम्हाला कळवा. सागा क्रिएशन्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. सागा क्रिएशनच्या द रोड टेकन या मालिकेमध्ये आपल्याशी संवाद साधायला मला खूप आनंद झाला. आपण हा संवाद ऐकून घेतला त्याबद्दल आपले आभार आणि आपण सागा क्रिएशनवर ही मालिका आणखी पुढे पाहत राहा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि संपर्कात राहा. धन्यवाद.